वाव, किती सुंदर उंबरठा पट्टी आहे ना. असं वाटते की जसं काही रिअल फ्लावरच टाकलेत, आपण फ्लावरचीच रांगोळी काढलेली आहे. हाय, मी स्वाती आणि व्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया उंबरठा पट्टी बनवायला. मी माझ्या डोरचं मेजरमेंट घेतलंय आणि त्याच हिशोबानं ही पट्टी कट करून घेतलेली आहे आणि त्यात असे 4 बॉक्सेस ड्रॉ करून घेतलेत. मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओत दाखवत आहे की आपण बॉक्सेस कसे ड्रॉ करून घ्यायचे आणि प्रत्येक बॉक्सच्या सेंटरमध्ये मार्क करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी प्रत्येक बॉक्सच्या सेंटरमध्ये अशा प्रकारे मार्क करत आहे. मी टेपचा यूज केला इथं. स्केलपेक्षा टेप खूप इझी जातं कारण आपण एका बाजूचा टेप उचलून दुसऱ्या साईडला ठेवू शकतो आणि तिथं मिडलमध्ये मार्क करू शकतो. त्यानंतर प्रत्येक बॉक्समधले 4ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचे म्हणजे आपला डायमंड असा शेप ड्रॉ होऊन जाईल. तर तुम्हाला व्हिडिओत कळत असेल मी कशा पद्धतीनं हे मार्क करून घेत आहे. तर आपले सगळे बॉक्सेस असेच मार्क करून घ्यायचे. त्यानंतर आपण प्रत्येक स्क्वेअरमध्ये जो डायमंड ड्रॉ केलेला आहे त्यात आपल्याला त्याचं सेंटर काढून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूनी असं प्लस असं मार्क करून घ्यायचं कारण आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. तर आपण त्या पद्धतीनं असं प्लस काढून घ्यायचं म्हणजेच मध्ये 2 लाईनचा असं सेंटर काढून घ्यायचा. त्यानंतर जे हे आपण प्लस काढलेला आहे ना, ह्या प्रत्येक मार्क आपण 2-2 इंचाचा घ्यायचा म्हणजे मी 2-2 इंचाचं घेत आहे. तुमची उंबरठा पट्टी किती मोठी किती छोटी आहे त्या हिशोबाने तुम्ही हे मार्क कमी जास्त करू शकता. मी जसं व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं स्टेप्स फॉलो करून स्वास्तिक काढून घ्यायचं. तुम्ही हे स्टेप बाय स्टेप हे स्वास्तिक काढलं ना, तुम्हालाही हे लगेचच काढता येईल. थोडंसं कन्फ्युजन होतं आपल्याला लाईन ड्रॉ करताना, पण एकदा का आपल्याला ते समजलं ना मस्त इझी जातं. मला पण स्टार्टिंगला थोडंसं कन्फ्युजन झालं होतं त्या बाबतीत, पण आपण एकदा समजून घेतलं ना ते येऊन जातं. तर मी जसं दाखवलं आहे ना तसं स्टेप बाय स्टेप जर गेलात ना, कारण मी खूप स्लोली आणि इझी दाखवलं आहे, प्रत्येक स्टेप तुम्हाला दाखवलेली आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही गेलात ना तुम्हाला इझिली कळून जाईल ते. चला तर मग आता आपण उलन स्टिक करायला सुरुवात करूया. जे चौकोन मी काढलेले होते त्यात जे डायमंड काढला होता ना मी त्याला बॉर्डर ग्रीन कलरची देत आहे. तर मी ह्या ग्रीन कलरचे 2 लाईन्स असे चिपकवणार आहे आणि उलन अखंडच चिपकवायचं, त्याला कट करायची गरज पडत नाही आपल्याला. मी जसं व्हिडिओ दाखवत आहे तुम्ही त्या पद्धतीनं स्टिक करायचं उलन. तर ग्रीन कलरचे 2 लाईन्स असे मी चिपकवून घेतलेत. आता मी येल्लो कलर त्याच्या साईडनं चिपकवणार आहे. आतमधला भाग मी नंतर करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी येल्लो कलर असा लावून घेत आहे आणि येल्लो कलरचे पण मी 2 लाईन्स लावून घेते आणि हे सगळ्या बॉर्डरनी मी येल्लो कलर लावून घेत आहे. सगळीकडचं 2-2 लाईन्स असे लावणं झाल्याच्या नंतर मी इथं पिंक कलर लावणार आहे आणि आता बॉर्डरचा उरलेला बाहेरचा जेवढाही भाग आहे तो मी हा सिंगल कलरच लावणार आहे म्हणजे पिंक कलरच लावणार आहे. मी दुसरा कलर ट्राय केला होता पण तो तितका उठून दिसत नव्हता. पिंक कलरच एकदम छान वाटत होता म्हणून मी विचार केला की सगळा पिंक कलरच आपण लावूया. तर असा कंप्लीट हा कलर लावून मी हे बाहेरचा भाग कंप्लीट करते. आता आपण जे बॉक्समध्ये स्वास्तिक काढून घेतलं होतं त्याला कंप्लीट मी मॅजेंटा कलर लावाल.
म्हणजे एकदम डार्क पिंक असतो ना, आमसुली कलर असं म्हणतात त्याला, तो कलर लावेल मी. आणि तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं लावत आहे. म्हणजे अगोदर मी बॉर्डर कंप्लीट करत आहे आणि नंतर आतमधला भाग लावेल. असं जर आपण केलं ना, तर आपलं उलन आपल्याला कट करायची गरज पडत नाही आणि उलन न कट करता आपण लावलं ना, त्याची फिनिशिंग वेगळीच असते आणि तुकडे तुकडे लावलं ना, त्याची फिनिशिंग वेगळीच राहते. तर आता मी आतमध्ये अशा पद्धतीनं लावून घेते आणि जिथं कट करायची गरज पडली ना, मग मला तिथं कट करावं लागेल. आता बघा, हे एवढं अखंड लागलंय आणि आता मी कट करून घेतलंय उलन. तर असा सगळा असा बॉर्डर, म्हणजे जेवढं आपण स्वास्तिक काढलं होतं ना, जेवढं मार्क केलं होतं तेवढं मी या कलरनी कंप्लीट करते आणि आतमध्ये नंतर दुसरा कलर फिल करते. चला मग बॉर्डरला मॅजेंटा कलर लावणं झालंय. आता आपण आतमध्ये व्हाईट कलरनं सगळं स्वास्तिक फिल करून घेऊया. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी असे माझे उरलेले तुकडे तुकडे होते व्हाईट कलरचे, तर तेच आतमध्ये लावण्यासाठी यूज केलेत आणि अशा प्रकारे सगळं स्वास्तिक फिल करून घेतलंय. चारही स्वास्तिक व्हाईट कलरनी कंप्लीट झालेत, म्हणजे व्हाईट कलरनी फिल करणं झालंय. आता स्वास्तिकच्या बाहेरचा आणि जे ग्रीन कलरची बॉर्डर आपली होती त्याच्या आतमधला, म्हणजे या दोन्हीच्या मध्ये जेवढाही भाग उरलाय तो भाग आपण येलो कलरनी फिल करून घेऊया आणि आपलं सगळं कंप्लीट करून घेऊया. तुम्ही बघू शकता एकदम कमी वेळात सुंदर अशी उंबरठा पट्टी रेडी झालेली आहे. तर मग तुम्हाला ही उंबरठा पट्टी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. बाय.